महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। या संभाजीनगरचा प्रश्न काल दिसला की अनेक लोकांकडे पीआर कार्ड नाहीये, अनेक नागरिकांकडे त्यांच्या घराचा नक्षा नाहीये। गव्हर्नमेंटने नक्षा योजनेमध्ये संभाजीनगरला घेऊन संभाजीनगरला केंद्र शासनाचे नक्षा योजनेमध्ये आणून प्रत्येक घराचा मॅपिंग करून सरकारी मोजणी करून ड्रोन सर्वेक्षण करून या शहराचं संपूर्ण मॅपिंग करण्याचा निर्णय काल आम्ही घेतला। आम्ही जनतेला आश्वासन दिलं की महानगरपालिका निवडून आल्यावर महानगरपालिकेचा एक ठराव लागेल, तो ठराव आल्याबरोबर आम्ही आपली प्रक्रिया सुरू करू। तिसरं महत्त्वाचं जे पीआर कार्ड आहे, पीआर कार्ड सुद्धा देताना महानगरपालिकेचा ठराव लागणार आहे आणि महानगरपालिकेचा ठराव आल्यावर मंत्रिमंडळासमोर जाऊन आम्ही संभाजीनगरच्या पीआर कार्डचे प्रश्नही, प्रॉपर्टी कार्डचे प्रश्न, जे लोक सरकारी जागेवर आहेत, जे लोक मनपाच्या जागेवर आहेत, जे लोक गुंठेवारी कायद्यात अटकलेले आहेत, तुकडेबंदी कायद्यामुळं निरस्त केल्यामुळं काही लोकांना रिलीफ मिळाला आहे, 15/10/2024 पूर्वी सर्व जे बांधकामं आहेत खाजगी जागेवरचे ते बांधकामं रेग्युलाइज करणे आणि सरकारी जागेवरची बांधकामं 2001च्या पूर्वीचे रेग्युलाइज करणे असाही निर्णय घेता येऊ शकतो। तो आपण यापूर्वी अनेक शहराकरता घेतला आहे। तर फ्री होल्ड करणे, संभाजीनगरच्या प्रॉपर्टी फ्री होल्ड करणे हाही एक निर्णय आपण करतो आहे।